नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना 1,05,00,000 रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दारू परवाना मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीकांत कोल्हापुरे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिक हनुमंत साळवी यांना दारू विक्रीचा परवाना देतो असे सांगून सुमारे 1,05,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आले आहे. याबाबत साळवी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सीआयडी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना साताऱ्यातील वाई न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्रीकांत कोल्हापुरे यांनी दारू विक्रीचा परवाना 2.5 कोटी रुपयांमध्ये देण्याचे कबूल केले होते. टप्प्याटप्प्याने साळवी यांनी कोल्हापुरे यांना 1,05,00,000 रुपये रोख दिले होते. यात मध्यस्थी असलेले सुमारे कोल्हापुरेसह 9 जण होते. दारू परवाना मिळणार नाही यात आपली फसवणूक झाली आहे असे समजल्यानंतर साळवी यांनी याबाबतची तक्रार अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग आणि महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी तपास करून श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह 9 जणांवर जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.